एक महत्वाची बातमी, जितेंद्र आव्हाड यांची प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या भेटीवरती आता प्रतिक्रिया आली आहे। शरद पवारांची भेट घेणं माझ्या दृष्टीने अभिमानास्पद आहे। एकत्रीकरणासाठी नाही तर आधार देण्यासाठी भेट झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलंय। प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब भेटतात, पवार साहेबांना भेटतात। पवार साहेब हे वडील आहे तो, आणि सगळी शरद पवारांचीच मुलं आहेत। थोडी रागून बाजूला गेलेली, पण साहेबांची भेट घेणं हे माझ्या दृष्टीने अभिमानास्पद आहे। पवार साहेब आहेत तो, ते भीष्म पितामह आहेत। हे एकत्रीकरणासाठी नाहीत, त्यांना आधार देण्यासाठी ती भेट होती, एकत्रीकरणासाठी नव्हती। कैलासवासी अजितदादा पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल हे सगळे काय वेगळ्या पक्षात आहेत, ते वेगळी भूमिका घेतात। त्यांच्या भूमिका काय आहेत त्या उंचीवर मी नाही, त्या उंचीवर पवार साहेब आहेत। नवी दिल्लीमध्ये 12-13 सप्टेंबरला ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात येण्याची शक्यता आहे। तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येण्याची शक्यता आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सुद्धा भारतामध्ये येणार आहेत। 12 आणि 13 तारखेला महत्त्वाच्या घडामोडी आहेत। त्या दरम्यान शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावरती येणार आहेत। त्या संदर्भातली मोठी अपडेट आता समोर येत आहे। नवी दिल्लीमध्ये 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात येण्याची शक्यता आहे। तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।